नमस्कार दोस्तों। आज इस वीडियो में एलएलबी 3 इयर्स और बीएड के एडमिशन प्रोसेस 2024 का ओबीसी स्टूडेंट के बारे में गुड न्यूज़ आया है। उसका इंफॉर्मेशन हम इस वीडियो में लेने वाले हैं। पूरा वीडियो देखिए तभी आपको सब इंफॉर्मेशन आपको समझ में आएगा। और जो भी आपका एडमिशन प्रोसेस है उसके लिए ये बड़ी अपडेट है। तो पूरा वीडियो देखिए तभी आपको सब इंफॉर्मेशन आपको समझ में आएगा। और इससे आपको एडमिशन के लिए आपका कॉलेज अलॉटमेंट होने के लिए आपको बहुत इम्पोर्टेंट है ये वीडियो। सो पूरा वीडियो देखिए तभी आपको सब इंफॉर्मेशन आपको अच्छे से समझ में आएगा। जैसे कि हम सीईटी के वेबसाइट पे है, सीईटी के वेबसाइट पे आने के बाद आपको एडमिशन प्रोसेस 24-25 के ऊपर क्लिक करना है। वहां पे क्लिक करने के बाद यहाँ पे एलएलबी 3 इयर्स है और यहाँ पे बीएड है। दोनों स्टूडेंट के लिए सेम न्यूज़ है और सेम न्यूज़ आपको मैं अभी बता रहा हूँ। सो वो न्यूज़ क्या है और वो ब्रेकिंग न्यूज़ मतलब गुड न्यूज़ है, उसका इंफॉर्मेशन अभी मैं आपको दे ही रहा हूँ। जैसे कि यहाँ पे आपने क्लिक करिए एलएलबी 3 इयर स्टूडेंट बीएड के स्टूडेंट्स यहाँ पे आप क्लिक करो। यहाँ पे क्लिक करने के बाद आप यहाँ पे देखोगे एलएलबी 3 इयर्स जीआर ओबीसी कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट यहाँ पे ऑप्शन दिख रहा है। और बीएड स्टूडेंट के लिए भी सेम ऑप्शन यहाँ पे दिख रहा है। जो भी स्टूडेंट ने अभी तक रजिस्ट्रेशन अगर किया नहीं रहेगा, कॉलेज ऑप्शन नहीं दिया रहेगा, तो बीएड के स्टूडेंट जो भी रहेंगे उन लोगों को ये देना है, ठीक है। और जीआर ओबीसी के लिए क्या है उसका इंफॉर्मेशन अभी मैं आपको दे ही रहा हूँ। वो आपके एडमिशन के लिए बहुत इंपॉर्टेंट है। जैसे कि यहाँ पे मैंने जीआर वो ओपन किया है। यहाँ पे लिखा आहे 2024-2025 शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिक, वैद्यकीय म्हणजे जे काही इंजिनिअरिंग असेल, मेडिकल फार्मसी असेल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील म्हणजेच ज्यामध्ये एल-एल-बी आलं, त्यानंतर तुमचं बी-एड कोर्सेस आले, जे काही कोर्सेस आहेत, जे सी-ई-टी कडून कंडक्ट होत असतात, त्यामध्ये लिहिलेलं आहे, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र इट मीन्स युअर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्याची मुदत देण्याबाबत. म्हणजे जे विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे त्यांच्याकडे रिसिप्ट आहे. त्यांना 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. ही गुड न्यूज आहे. जे विद्यार्थी ओबीसी स्टुडंट असतील, एससीबीसी स्टुडंट असतील, कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल आणि अजूनही तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटली नसेल, तर तुम्ही रिसिप्ट दाखवून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बिकॉज तुमचं कॅप राउंड 3 साठी आता ऍडमिशन एल-एल-बी 3 इयरचं आज होणार आहे अलॉटमेंट. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसी मधून अप्लाय केला असेल त्यांच्याकडे रिसिट असेल ते डायरेक्टली तुम्हाला ही जीआर जो आहे तो घेऊन जायचा आहे कॉलेजमध्ये. आणि हा जो जीआर आहे टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईन. आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला सांगायचं आहे की हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे ओबीसी स्टुडंट आणि एससीबीसी स्टुडंटसाठी. सो तुम्हाला फक्त यामध्ये काय करायचं आहे की 6 महिन्याचं तुम्हाला आता पर्यंत 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे आणि तुमचं ऍडमिशन नाव डेट उद्या किंवा परवापासून ज्या विद्यार्थ्यांचं एल-एल-बी 3 इयर्ससाठी ज्या स्टुडंटचं ऍडमिशनसाठी जाणार आहेत, बीएडचे स्टुडंट असतील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही समजा डॉक्युमेंट अपलोड केलं नसेल, रिसिप्ट ओबीसीची सर कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे जेणेकरून 6 महिन्याचा तुम्हाला आता टाइम दिलेला आहे ती सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी. सो हे जी अपडेट आहे ओबीसी आणि एसएबीसी स्टुडंटसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही 6 महिन्यापर्यंत देऊ शकता. नेक्स्ट जो जीआर आहे एससीबीसी संदर्भात होता तोही आपण सांगितलेला होता ऑलरेडी की याची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला 6 महिन्यापर्यंत तुम्हाला द्यायची आहे. सो नंतरला आता ओबीसीचं अपडेट आलेलं आहे. ओबीसी प्रवर्गाची जात प्रमाणपत्र झालेल्या उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एससीबीसी वर्गाप्रमाणेच म्हणजे एससीबीसी ला जे तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिला होता त्याच पद्धतीने ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा हा लाभ देण्यात आलेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल
दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुम्ही सीईटीचा जो फॉर्म फिलअप केलेला आहे त्यापासून तुम्हाला 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे ओबीसी स्टुडंटसाठी आणि तुम्ही आता डायरेक्टली ऍडमिशनला जाताना रेसिप्ट तुमच्याकडे असेल व्हॅलिडिटीची ती देऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, ही महत्वाची इम्पॉर्टंट न्यूज आहे ती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. हा शासन निर्णय आहे आणि ही जी तुम्हाला सर्टिफिकेट आहे जी पीडीएफ आहे जी डाउनलोड केलेली आहे मी तुम्हाला डायरेक्टली मी टेलिग्रामला टाकून देईन. सो ही गुड न्यूज होती सर्व विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात, जे विद्यार्थी एससीबीसी मध्ये येतात, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे रिसिप्ट असेल तुम्ही त्याच्यावरती ऍडमिशन घेऊ शकता आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते तुमचे कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल मग तुम्हाला सबमिट करायची आहे कॉलेजमध्ये. ही गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. हे मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. थँक यू सो मच.